हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर उद्या आहे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. त्यानिमित्ताने आपण जिलेबी बनवली आहे. आम्ही जेव्हा शाळेत जायचो तेव्हा 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट या दिवशी झेंडावंदन करून झाले की घरी आलो की घरी गरमागरम जिलेबी आणलेली असायची. अजूनही 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट दिवशी जिलेबी ही बहुतेक घरी सगळ्यांच्या आणलीच जाते. तर त्यानिमित्ताने आज आपण सुद्धा घरच्या घरी जिलेबी बनवलेली आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप नका करू. जिलेबी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण पाक बनवून घेऊया. त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी 1.5 कप साखर घेतलेली आहे आणि आपण पाऊण कप पाणी घालणार आहोत. जिलेबीसाठी लागणारा पाक आपण थोडासा चिकट बनवणार आहोत. तर आता या पाण्यामध्ये मी 2-3 विलायची थोड्याशा क्रश करून टाकते. आता इथे साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि पाण्याला उकळी सुद्धा आलेली आहे. तर आता बघू शकताय, पाक चमच्याने चेक करत असताना चमच्यावरचा पाक थंड झाल्यावरच चेक करायचं, म्हणजे आपल्याला बरोबर कळतं. तर इथे पाक थोडासा चिकट झालेला आहे. आता मी गॅस बंद करते. आता आपण इथे एका बाउलमध्ये 1 कप मैदा घेतलेला आहे. 1 कप मैद्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया आणि पूर्ण पिठामध्ये आता हे मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने जिलेबी होते ही. तर इथे 1 इनोचं पॅकेट घालते मी. जर तुम्हाला इनो घालायचा नसेल तर बेकिंग पावडर घातली तरी चालेल, अर्धा चमचा. तर इनो सुद्धा या पिठामध्ये पूर्ण मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं पाणी घालून याचं बॅटर बनवून घेऊया. जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग मिश्रण पातळ होतं. लागेल तसं पाणी घालून याचं दाटसर असं बॅटर बनवायचंय. तर इथे हे बॅटर तयार झालंय, हे बघा अशा पद्धतीने. तर आता हे मी ऑरेंज कलरची जिलेबी बनवणार आहे. त्यासाठी मी ते ऑरेंज फूड कलर घालून घेते. तुम्हाला येलो बनवायचे असतील तर येलो फूड कलर घातला तरी चालेल. तर इथे कलर्स घालून मी मिक्स करून घेते. तर इथे हे बॅटर तयार झालंय. आता मी इथे एक पायपिंग बॅग घेतलेली आहे. आता पायपिंग बॅगमध्ये हे मिश्रण आपण घालणार आहोत अशा पद्धतीने. जर तुमच्याकडे ही पायपिंग बॅग नसेल तर दुधाची पिशवी स्वच्छ धुवून तुम्ही ती सुद्धा वापरू शकताय, किंवा एखादी छोटीशी बॉटल असेल ती सुद्धा वापरली तरी चालेल. तर अशा पद्धतीने पूर्ण पायपिंग बॅगमध्ये हे मी मिश्रण घालून घेणार आहे आणि मागच्या साईडला रबर लावून घ्यायचा, म्हणजे पीठ सांडणार नाही. पीठ आंबवत ठेवण्यापेक्षा ही इन्स्टंट अशी जिलेबी तुम्ही घरी नक्की बनवू शकताय. खूप सोपी आहे. तर इथे मी रबर लावून घेतलाय. मी तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता पुढच्या साईडला जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टोक त्याचं कट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तेलामध्ये आपल्याला जिलेबी गाळायची आहे. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, म्हणजे मग जिलेब्या व्यवस्थित फुलतात. तर आता एक साईड लगेचच परतवून घेऊया. मीडियम फ्लेमवर ह्या जिलेबी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. कलर सुद्धा बघू शकताय, मस्त आलेला आहे. आपल्याकडे काही जिलेबीचा साचा वगैरे नाही आहे, तर आपण पिशवीच्या सहाय्याने जिलेबी गाळली आहे, त्यामुळे आकार वेडावाकडा येऊ शकतो, पण जिलेबी खूप छान होतात. तर जिलेबी आता पूर्णपणे गाळून घेऊया. आता ह्या जिलेबी आपण पाकामध्ये घालणार आहोत. तोपर्यंत तेलामध्ये दुसरी बॅच तळण्यासाठी ठेवायची, म्हणजे आपण आधीच्या काढलेल्या जिलेबी पाकामधून काढेपर्यंत ह्या तळल्या जातात. तर आधी काढलेल्या जिलेबी आपण पाकामध्ये घालूया. 1-2 मिनिट आपण ह्या अल्टी-पल्टी करून पाकामध्ये भिजवायच्या आणि लगेचच काढायच्या. हे बघा, पाक मस्त मुरलेला आहे.
आता ह्या जिलेबी एका ताटामध्ये काढून घेऊया। तर गॅसवर दुसरी जिलेबीची बॅच तळण्यासाठी ठेवली होती, त्यासुद्धा जिलेबी ते तळून होत आलेल्या आहेत। तर आता ह्या सुद्धा जिलेबी आपण काढूया आणि पाकामधून काढून घेऊया। तर अशा पद्धतीने तुम्ही इन्स्टंट अशी जिलेबी घरच्या घरी नक्की बनवू शकताय। खूप छान होतात, खायला अप्रतिम अशा होतात आणि 1 कप मैद्यामध्ये भरपूर अशा जिलेबी होतात। तर उद्या 26 जानेवारी आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही जिलेबी नक्की ट्राय करा। सामान सुद्धा जास्त लागत नाही आणि पटदिशी होतात। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत मस्त रहा, बाय।